गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे हे शुक्रवारी पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते। पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे गेले असता त्यांना मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून घेराव घातला। या दौऱ्यात संबंधित मराठा समाजाच्या युवकांनी आरक्षण प्रश्नावरून संताप व्यक्त केला। सध्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर एसीबीसी प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे। विद्यार्थ्यांना 2-2 महिने प्रमाणपत्र मिळत नाहीत। याची माहिती देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला। मराठा आंदोलकांनी आमदार गुट्टे यांना विचारला, आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही आमदार झालात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत। गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 4 वेळा ते येऊन गेलेत। आपण त्यांना कधीच भेटले नाहीत आणि आपण त्यांना जाहीर पाठिंबा दिला नाही। आपण त्यांची साधी भेट घेतली नाही। उलट ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन पाठिंबा दिला व भेट घेतली। त्यावर उपस्थितांनी संताप व्यक्त केला। यामुळे काही काळ गोंधळ उडाला। शुक्रवारी सकाळी 11 वाजता रत्नाकर गुट्टे चुडावा येथे ग्रामस्थांशी संवाद साधण्याची बैठक आयोजित केली होती। यावेळी गुट्टे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची माहिती दिली।